नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. सो आजू आता झोपेतून उठलाय. सो त्याला आता थोडंसं लाडूबाई करून घेऊ. तर आधी सांगितल्याप्रमाणे आम्हाला आदूच्या बर्थडे गावी जायचंय, म्हणजे त्याचा बर्थडे तिकडे गावी करायचा आहे. सो आता गावाला जायचंय म्हणून गावाला जायची लगबग चाललेली आहे. गावाला जाण्यासाठी मग सगळी पॅकिंग तर आली, त्यासोबत घरातली इतर कामेही भरपूर करावी लागतात. तिकडे गेल्यावर मग आता फ्रीज असतं, किचन असतं, सगळ्या गोष्टी कशा आता फ्रीजमध्ये आपल्याला एकही भाजी वगैरे राहू द्यावी नाही लागत, नाही तर आल्यावर परत ती खराब होते. म्हणून आता जायच्या आधी तर मी खूप कमी भाज्या आणते की भाज्या जेणेकरून मग ते उरणार नाही. सो आणि जे आहे ते सगळं यूज करण्याचा मी प्रयत्न करते. तर मग ते सगळं आवरणं झालं, घरातलं सगळं आवरणं झालं. तिकडे जाताना आपल्याला कोणते कोणते कपडे लागणार आहेत. आता माझं आणि यांचं तरी ठीक झालं, आम्हाला जास्त कपडे घेऊन जावे नाही लागत. आदूला जास्त कपडे तर घेऊन जावे लागतात. सो त्याचे कपडे जे घेऊन जायचे ते सगळे धुवायचे, व्यवस्थित ठेवायचे. आता यांचे कपडे ते पण धुवून सगळे प्रेस वगैरे करून व्यवस्थित ठेवावे लागतात. हे सगळे कामे सध्या माझे 2-3 दिवसापासून चालू आहे. तर त्याचीच सगळी थोडी घाई गडबड आहे. सो उद्या आम्हाला जायचंय, म्हणजे आज बऱ्यापैकी सगळं पॅकिंग वगैरे करणार आहे. तर मग आधी जे आपली रेग्युलर कामं होती ना ती मी पटकन आवरून घेतली. स्वयंपाक, जेवणं, भांडी वगैरे सगळं आवरून घेतलंय. सो आता दुपारच्या वेळेत म्हटलं आपलं पॅकिंग वगैरे आपण करून घेऊया. जास्त पॅकिंग नाही आहे, कमीच आहे. आधी मला वेळ नाही मिळाला, नाहीतर मी आधीच सगळं पॅक करून ठेवते. पण ह्यावेळी थोडं म्हणजे लेट पॅकिंग होतंय. मी सगळं आवरून वगैरे ठेवणार तोपर्यंत हे दूध घ्यायला गेले. तर मग यांना म्हणजे खरवस खूप आवडतं. यांनी आधी त्या दूधवाल्या दादांना सांगून ठेवलं होतं की तुमच्याकडे खरवस जेव्हा केव्हा अवेलेबल असेल तेव्हा मला सांगा. तर हे सकाळी दूध घ्यायला गेले ना तर त्यांच्याकडे खरवस होतं. मग ते म्हणाले कसं आला आहे म्हणून. तर मग हे ना घेऊन आले ते. आता मी सगळी माझी आवरावर चालू आहे. ठीक आहे म्हटलं, यांचा मला कॉल आला मग की खरवस आहे, मी आणू का? ठीक आहे म्हटलं, तुम्हाला आवडतं ना घेऊन या, मी बनवून देईन. सो सकाळचं पटकन सगळं आवरून झालं. आता दुपारी मी त्यांच्यासाठी खरवस बनवणार. तर सगळ्यात आधी खरवस गूळ बनवूया. किसून घेतला आणि चवीनुसार गोड मी खरवसमध्ये मिक्स करून घेतलं. वेलची पूडची जी साल आहे ती मी चहा पावडरमध्ये मिक्स केली. चहा करताना ती यूज करता येते म्हणून. आता मी याला कुटून घेतलंय थोडंसं. सो एवढं बारीक तर नाही झालं, पण ही अशी जाडसर थोडीशी पूड झालेली आहे. ही पण आपण यूज करू शकतो. याच्यात आता गूळ पूर्णपणे मिक्स झाला आहे. बराच वेळ मी त्याला ठेवलं होतं. आता पूर्णपणे तर मी आता कढईमध्ये पाणी गरमसाठी ठेवून देते. तर आता या प्लेटमध्ये आपण खरवस टाकून घेणार आणि तीच प्लेट त्याच्यावर ठेवणार आहोत. तर मी आता याच्यात हे खरवस टाकून घेणार आहे. तर आता मी याच्यावर हे आपण जी वेलचीची पूड करून घेतलेली आहे ती टाकून घेते. मला तर ती आवडत नाही, पण माझ्या मिस्टरांना खूप आवडते म्हणून मी म्हणजे टाकते, पण कमी प्रमाणात टाकून घेते. कारण त्यांना ते टाकल्याशिवाय आवडत नाही अजिबात, म्हणून ते मला टाकायला लागतं. आता माझ्याकडे जायफळ पण आहे, ते पण मी त्याच्यावर टाकून घेणार आहे. आता मी तर काय अजून खाल्लेलं नाही जायफळ टाकलेलं, पण हे म्हटले की जायफळची पण टेस्ट छान लागते, म्हणून मग मी आता याच्यावर जायफळ टाकून घेणार आहे. बघू काय टेस्ट एनहान्स होते जायफळ टाकल्यावर, सांगतेच मी रिव्ह्यू तुम्हाला. जास्त नाही टाकलं मी, कमी प्रमाणात टाकलंय. आता हे पाणी बॉईल झालं की आपण हे त्याच्यावर ठेवून घेणार. तर आता ही रिंग मी याच्यावर ठेवून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यावर मला हे ताट ठेवता येणार आहे. त्यासाठी मी ही रिंग तिथं ठेवून घेतली. सो आता बघू शकता पाणी पण बऱ्यापैकी उकळलंय. तर आता आपण हे ताट ठेवून घेऊया. आता याच्यावर थोडीशी अशी वाफ जमू देईल, मग वरून मी त्याच्यावर ताट ठेवणार आहे. आता यावर बऱ्यापैकी वाफ अशी जमलेली आहे. आता मी याच्यावर हे ताट झाकून देते. आता हे ताट झाकल्यावर याला आपण गॅस मीडियम फ्लेमवर करून घेऊ
आणि 20 मिनिटासाठी राहू देऊ. आता 20 मिनिटानंतर आपण बघणार आहोत आपले खरवस हे तयार होईल. तर आता आपले 20 मिनिटं झालेले आहेत. आपण ओपन करून बघूया की झालंय की नाही असं. मला वाटतंय की झालंय असं. तरी पण आपण एकदा टूथपिक टाकून चेक करून घेऊ. यस, झालंय. ठीक आहे, मी आता गॅस बंद करून देते आणि थंड झाल्यावर मग त्याला काढते बाहेर. सो खरवस आता बनवून तयार झाला आहे आणि मला थोडं बाहेर जायचंय नेल्स बनवण्यासाठी. आता माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की नेल्स बनवायची, पण कधी म्हणजे तसं असं जास्त हेच नाही केलं की जाऊच आपण आणि करूच. पण यावेळी पक्क ठरवलंय मनाशी की ह्यावेळी ठरवलं आहे की नेल्स बनवायचे. म्हणून फायनली मी आजची अपॉइंटमेंट घेतलेली आहे नेल्सची. आता ते कसे होतात काय होतात मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे, कारण मी पहिल्यांदाच नेल्स बनवणार आहे. आतापर्यंत मी नेल्स बनवलेले नाहीत. सो हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे नेल्सच्या बाबतीत. आदू तर मग मी आता थोडंसं आदूला यांच्याकडे देऊन जाणार थोडा वेळ काढून नेल्स करण्यासाठी. सो नेल्स कसे झाले काय झाले मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. सो आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. परत सो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.